बरोबर वर कोणचं काय राहिलं काय वर काय आहे का ते वर पिशवी आहे का गाड्या उलट्या लावल्या गाड्या हे बघा एवढ्या पिशव्या आपल्याला ह्या ट्रक मध्ये टाकायच्या. हे सर्व वारकऱ्यांचे बिछाने आहेत आणि हे बिछाने काय हलके नसतात, फार जड असतात. नाही नाही, बिछाने गाडी टाकणे हे सुद्धा काम सेवाच आहे. इकडे तिकडे टाका, इकडे तिकडे तिकडे टाका, इकडे नका मोड, जागा मोकळी राहू दे आम्हाला. उजून ते पाईप टाकायचे सगळे. आता वर जाते येते ना त्यांचं जाऊ द्या वर, जाऊ द्या वर. जे मोकळे ते हाय तिकडे दिलं त्या कोण तुम्ही खाली या. अरे उपीट होते थांबरे, जाऊ दे गाडी, जाऊ दे गाडी, जाऊ दे गाडी. जे येतील तेवढं जाऊ दे, जेवढे येतील ना तेवढे. कोण करते चहा कोण करते हे बघा हे आपले दीपक पोकरकर आहे माडेवाले. बिछाने टाकला का आतमध्ये तुम्ही? हा हा, हे बिछाने तुम्ही किती वेळ आहे तुमची वारीला येण्याची? वारीला किती वेळ आहे तुमची? पहिलीच वेळ आहे. अहो हे बिछाने टाकाय सुद्धा फार मोठं काम असतं. हा हा हा, सत्कर्म आहे. हो हो. आणि काय होतंय, ज्यावेळेस पाऊस नाही ना त्यावेळेस समजा सोपं काम जातं. पाऊस असल्यावर बिछाने टाकायचे. हो हो हो. बरं, एखाद्या व्यक्तीचा बिछाने विसरून उपयोग नाही. नाही विसरून कसं काय नाही. हा हा, काही ठेवायचं नाही, व्यवस्थित भरायचं. तुम्ही मग कोणत्या मुक्कामाच्या ठिकाणी आले? जेजुरीत आलो. जेजुरीच्या मुक्कामाला आले. हा, म्हणजे काल तुम्ही एक दिवस पूर्ण चालले? कालचा दिवस पूर्ण चाललो. हा, काही शारीरिक त्रास वगैरे? नाही, काही नाही, काही नाही. आज आनंदात कार्यक्रम चालू आहे. जेजुरीला गेलते काल खंडोबाच्या दर्शनाला? खंडोबाला पाया पडून आलो. कडे पठारला गेलते? पठारला जाऊन आलो. बापरे, तुमचं दर्शन घ्या पाहिजे. मग खंडोबाचं म्हणजे खंडोबाचं तुम्ही दर्शन घेतले कडे पठारला, मग तिकडे डोंगराव. छान छान छान. तुम्हाला मानाय पाहिजे. तुम्हाला आहे ना एका वेळी 2 तीर्थ घडले. हा हा, धन्यवाद धन्यवाद. बघा हे पहिल्यांदाच वारीला आलेले, यांची वेळोवेळी आपण प्रतिक्रिया घेत जाऊ, त्यांचा अनुभव विचारू त्यांना. म्हणजे काल काय चालाय, काय त्रास झाला ना? काय नाही, त्रास नाही, काही चालायला कोणाचा त्रास नाही, काही नाही. शारीरिक नाही, मानसिक नाही. हा हा हा, अगदी आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात. मला काय म्हणजे कडे पठारावरून उतारताना लय तीव्र उतार आहे. अगदी तीव्र नाही. पहिल्या टप्प्यातला उतार आहे ना, हा फार त्रासदायक आहे, जोखमीचा आहे. तीव्र उतार आहे. मग तुम्ही उतरले कसे काय? सावकाश सावकाश उतरतो ना, समाज उतरतोय, आपण उतरायचं त्याच्या पाठोपाठ. थोडे इकडे इकडे. नाही नाही, कडे पठारावरून म्हणजे काल काय झालं, आम्ही खंडोबाच्या दर्शनाला आलो होतो. खंडोबाचं दर्शन घेतलं
आम्ही 5 जण होतो. आमच्यातले काही जण काय म्हटले कडे पठारला म्हणजे कडे पठारला जायचं आमची काही लोकांची इच्छा होती. चढायचं सोपं आहे, हा चढायला सोपं आहे, पण उतरायला उलटे दिशेने उतरायला हा रेंज आली. नाही मग कडे पठारावरून तुम्ही उतरायला फार तीव्र उतार आहे असं म्हणतात. मग कसा उतार आहे तो नेमका असं? तर मी जागेवर असं आहे उतार, अगदी एकामेकाला धरून किंवा सपोर्ट झाडाचं धरून मग खाली उतरावं लागतं. पहिल्या टप्प्यातला उतार आहे ना तो सहज असं शक्य नाही एवढं. एखादं जर पडलं समजा पाय घसरून हा शेवट खाली जाणार. मग तुम्ही चप्पल घालून उतरले का चपला हातात? चपला काढून घ्यायचा. म्हणजे पूर्ण कडे पठारावर उतरताना तुम्ही चपला हातातच ठेवल्या? हा चपला काढावं लागतात ना. चपलने अर्ध्यापर्यंत आहे हा ना चप्पल काढूनच चालावं लागते. नंतर मग खाली सपाटे येतो थोडं. हा 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 पुढं आल्यावर काय नाही अडचण एवढी, पण पहिल्या टप्प्यातला उतार आहे हा. ना फार रिस्की. कोणाचंही काम नाही, फार त्याला रिस्क घ्यावं लागेल. झाडे धरून चालावं लागेल. झाड म्हणजे शेजारी झाडाला धरता येते का? झाडांना धरायचं, दगडांना धरायचं, हा 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 बसून उतरायचं. हा 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 आणि बसून उतरल्यावर मग थोडं घसरत चालत राहायचं. हा 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 त्याला बरंच आहे ना, जवळजवळ अर्धा 1 तास 1-1.5 तास जातो उतरायला. उतरायला चढायला सोपं आहे हो, चढायचं काय अडचण नाही. हा. कडेपठार पण काय होतं मूळ ठिकाणी आपण कधी नाही येत, पण चला एक वेळ तरी गेलं पाहिजे. म्हणजे कडे पठारचं ठिकाण मूळ आणि इथं खंडोबाचं दर्शन गेलं जातो आपण इकडं. मग ते खाली आलेले आहेत खंडोबा. म्हणजे पहिलं मूळ ठिकाण म्हणजे कडे पठारला खंडोबा तिथं राहत होते. नंतर पुजाऱ्याला खाली येता येत नव्हतं ना, वर येता येत नव्हतं कुणाला? पुजाऱ्याला. त्यावेळेला अशी आख्यायिका आहे हा बाबा, पुजारी वर यायला वयस्कर झाल्यामुळं दमल्यामुळं ना देवाला म्हणला तुम्ही मला येता येणार नाही म्हणून देव खाली आलेला आहे तिथं. असं आहे का? हा अशी आख्यायिका ऐकून आहे मग खरी अहो पुजारी एवढ्या वर जाणार कसं? वय झालं ना पुजाऱ्याचं. म्हणजे पुजारी काय ना आपण काय, आपले वय झालं तर आपल्याला वर जात येणार. उलट मला तर असं वाटतंय खंडोबाने अजून सपाटीला यावा. नाही चांगलं आहे अजूनही बी. नाही आता ठीक आहे ना, आता तेवढा त्रास पाहिजे बी. हा हा वारी करताना हा त्रास थोडा सहन करून चालावं लागतंय. मला काही सहज मिळत नाही सगळं काही. हा संघर्षच आहे. नाही देवांनी केलाय, माणसांनी करायला पाहिजे. हा 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 बरोबर. बरं एकंदरीत तुम्हाला हे जे व्यवस्थापन आहे वारीचं, तुम्ही कालच्या दिवसात अनुभव म्हणजे तुम्ही जेजुरीला परवा दिवशी मुक्कामी आले. हा मग जेजुरीचा एक मुक्काम झाला ना, हा एक मुक्काम. मग हे वारीचं म्हणजे आपल्या श्रीराम पाय दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापन आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे? अहो गावात बसून बोलणाऱ्याला सहज बोलता येते, पण इथे येऊन बघितलं नंतर आहे ना असं वाटतं की हे चाललंय ना, हे फार जोखमीचं काम आहे. ते करतात ना ते व्यवस्थापन अतिशय सुंदर आहे. हा 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 कोणालाही इथं एवढी 500-600 माणसं आहे, याला कोणालाही निवारा नाही असं नाही, झोपायला ताडपत्र्या नाही असं नाही, किंवा जेवणाची दुर्मिळता आहे असंही काही नाही. सगळं सुटेबल आहे. चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे. ते व्यवस्थापनाला आहे ना फार लोक सहकार्य करतात. त्या लोकांनाही बी धन्यवाद दिले पाहिजे. व्यवस्थापन अगदी सुंदर. असं ना. हा हा फार लाईट कीर्तनापर्यंत जेवणापर्यंत असं चालणाऱ्यांपर्यंत सगळ्यांची जबाबदारी घेतली जाते ना. बरं मग तुम्ही आता इथून भविष्यात दरवर्षी वारीला येणार किंवा काय? यायची इच्छा 100% हा. पण आता तो बोलील तसं येत राहायचं. हा हा आता पहिली वेळ आहे पांडुरंगाचे दर्शन घ्यावा एकदा. उलट परत झालं पांडुरंगाने तुम्हाला ह्या वेळेस तरी बोलावलं नाही. नाही तर आयुष्य वाढत चाललं असलं तर मग एकदा तरी पायी वारी करून बघावा. प्रत्येकाने बघायचं पाहिजे. हा आणि त्याच्यात काय आनंद आहे, काय समाधान आहे हे गेल्यानंतर कळतंय. आणि चाललं पाहिजे. काय आता पुढं जर असं देवाने व्यवस्थित ठेवलं तर आम्ही येतच राहणार. त्याच्यात शंकाच नाही काही. आनंद आनंदासाठी आणि जीवनाचा
सारे हा शेवट पायी बरं मग तुम्ही मला काय म्हणायचे तुम्ही एकदम ठरवलं कसं काय यंदा तुम्हाला यायचंच नाही, होतं बरेच दिवस आहे ना गोळत होतं. वारी निघाली का असं वाटायचं जायला पाहिजे, मग दरवर्षीचा तुमचा अनुभव जायला पाहिजे. हा हा पण या प्रपंचाच्या गाड्यात नाही चालता आलं, नाही ऍडजस्ट झालं. हा हा आता कुठपर्यंत हा, बाबा हा. पायी दाबल्यावर शरीर दाबल्यावर जायचं का? हा 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 मग जायला पाहिजे एकदा तरी पायी वारी करून बघा हम्म. आणि केली पाहिजे. हम्म. खरा आनंद आहे त्या जीवनाचा. म्हणजे तुम्ही आता ह्या वर्षी पायवारी करणार हो. याचा अनुभव घेणार येणार. आणि मग काय अनुभव घ्यायचं काय अहो, आता या 2 दिवसातच कळालं काय अनुभव आहे काय. आणि थोडा त्रासही झाला तरी समजून घ्यायचं. हा 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 देवाधिकांनी त्रास काढलाय, माणसानी काढला तर बिघडलं काय. हा 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 संघर्ष आहे हा जीवनात. बरोबर बरोबर हम्म. आणि याच्यात थोडा त्रास काढावाच लागतो. अहो तुम्हाला मी सांगू का आता हे म्हणजे पाऊस नाही सध्या हा. पाऊस असल्यानंतर मग वारकऱ्यांचे फार हाल होतात हाल होतात, पण आता शेवटी सगळं सुख पाहिजे तर पण काय घरी मिळेल का? नाही नाही घरी नाही ना घराच्या बाहेर पडल्याच मिळत हा. हा. आपण सुख शोधितच चालायचं. हो 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 काय. आता कसं आहे पाऊस नसल्यामुळे आहे ना सगळं म्हणजे सगळं म्हणजे असं जागा वगैरे सगळ्या कोरड्या असतात दमल्यानंतर तुम्हाला कुठे बसता येतं कुठे उभं राहता येतं बरोबर. आणि तसं पाऊस असल्यानंतर मग लिमिटेशन येतात बसाय उठाय कपडे खराब होतात कपडे वाळत नाहीत सध्याच आता आपली जी कपडे असतात टावेल अंडरपॅन्ट वगैरे हा. हे बॅग मध्ये घेऊनच चालावं लागत बरोबर. मग जिथं समजा थोडा विसा वगैरे होईल तिथं ते वाळू घालायचं हा. हम्म. ते करावंच लागतं. हा पण पाऊस असल्यावर ह्या गोष्टीवर अजून मर्यादा येणार ना मर्यादा जरी आल्या तरी तेवढं ऍडजस्ट करूनच चालायचे. बरोबर संघर्षच आहे हा एक. हाय संघर्षच आहे वारी एकदा करून बघायची, आनंद घ्यायचा आणि जीवनात आहे ना हा संघर्ष सगळ्यांना. आणि तो पाय- बरं मला एक सांगा आता ईश्वराचा शोध घेणे वारीचा उद्देश काय ईश्वराचा शोध घेणे आणि ज्या लोकांनी समजा जे आपण विज्ञानामध्ये पाहतो लोक एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावतात तो शोध लावणे आणि हा शोध घेणे याच्यात काय फरक आहे वाटतो का तुम्हाला नाही पूर्वी होते ही सगळे शोध पूर्वी पण होते. राजे महाराजांपासून शोध आलेले हा. छत्रपती शिवाजी महाराजांपासून शोध होते हो. पण त्याच पुढं लिखाण नव्हतं. हा राजे महाराजांनी हे गड किल्ले बांधले, हे एवढं सगळं केलं, मराठा समाज एकत्र ठेवला, सगळे धर्म जाती पंथ पाहिले. हा हा हे सगळे पहिले पण होते फक्त ते लिखित नव्हते. हा 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 हे आता फक्त लिखापडी चालू आहे म्हणून हे दिसतंय सगळं. नाही काय होतं जी शिकलेली मुलं आहेत ना त्यांचा विज्ञानावर जास्त विश्वास आहे म्हणजे विज्ञानाने जे शोध लावले ते त्यांना महत्वाचे वाटतात विज्ञानाच्या आधीच युग आहे. हाय म्हणजे हे सगळं शोध परमेश्वर दिसतोय का? नाही दिसत नाही, पण परमेश्वर मानताय का नाही? हा 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 परमेश्वर मानताय म्हणून तर हजारो लोक लाखो लोक वारकरी निघाले. नाही ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ना ह्या सगळ्या शोध आहेत ना जे नंतर लागलेले त्या सगळ्या गोष्टी तिथं उल्लेख आलेला आहे. फक्त काय होते आपलं थोडं ज्ञान कमी असल्यामुळं पहिला समाज आहे ना साधा होता, अनपड होता, म्हणून हे लोकांना माहित नव्हतं. आणि ज्यांनी अभ्यास केलेत ना त्यांना हे सगळं सापडलेलं आहे, त्यांना माहिती फक्त व्यक्त करता येत नाही, हा 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 दाखवता येत नाही. आज समाज दाखवण्यावर भर देतोय. हा बरोबर पुरावा दाखवावा लागतो. पहिलं आहे ना सगळं आहे हे विज्ञानच आहे, पूर्वी सुद्धा होतं. पण आता हे फक्त शोध झालाय. विज्ञान दाखवायचं, मी शोध लावला, त्यांनी शोध लावला, काही नाही. विज्ञान हे पहिल्यापासूनच आहे, फक्त कल्पना नव्हती. समाज आहे ना समाज हुशार नव्हता, साधी लोक होते, समंजस होते. आता हे शिकल्यामुळे हुशार झालेली आहे, सगळा शोध वगैरे हे. बरं दादा तरुण मुलांना तुम्ही काय संदेश द्याल तरुण मुलांना? जीवनात एकदा तरी ना वारी करून बघा, हा तो आनंद घ्या आणि जीवनाचं सार आहे. जीवनात आल्यानंतर एकदा तरी पायी वारी करून बघितली ना तर जीवनात काय मिळतंय आणि समाज काय करतोय, आपण काय केलं पाहिजे हे सगळं आता पायवारी जर करायचं म्हटलं तर
आता आळंदी ते पंढरपूर मग आळंदीवरून सुरुवात करायला पाहिजे आळंदीवरून निघायचं आणि पंढरपूरला यायचं. का मधून सुरुवात केली तर काही अडचण नाही तशी. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांनी तिथपर्यंत प्रवास करावा. बरं आता समजा जवळ 18 दिवसाची वारी असते. हो. काही लोक काय करतात आषाढी एकादशीला 4 दिवस उशीर असला का मग तिकडं पुढच्या टप्प्यावर येतात. येऊ द्या ना, काय नाही, त्यांची श्रद्धा आहे याच्यातच फार आनंद झाला ना. नाही श्रद्धेला महत्त्व नाही आहे. श्रद्धा आहे पण वारी करताना आहे ना ही पहिल्या दिवसापासून पहिल्या करायला पाहिजे. दिवसापासून केली पाहिजे, पण समाज आहे ना प्रगतीच्या मार्गावर आहे. समाजाला वेळ भेटत नाही आणि त्यातून थोडा वेळ मी म्हणतो कोणाला 18 दिवसाचा भेटेल, कोणाला 5 दिवसाचा भेटेल, कोणाला 2 दिवसाचा भेटेल, पण करा तिथपर्यंत जा. काही मागायचं नाही नाही दादा, वारी एक वेळ तुम्ही वारी अनुभवावी असं जे संतांनी सांगितलेलं आहे ना, तर ते म्हणजे त्याचा मला असा अर्थ दिसतो का तुम्ही वारी करताना आहे ना पहिल्या दिवसा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला करायचे ना पहिल्या दिवसापासून करायचे, म्हणजे जेणेकरून तुमचे लोकांबरोबर ओळखी होतात, लोकांचं ज्ञान तुम्हाला तुमच्या अनुभव म्हणजे लोकांचा अनुभव तुमच्या ज्ञानात भर पाडतो, लोकांचे संस्कार कळतात, लोकांमध्ये जे शेडविकार आहे याची म्हणजे हा किती मुरलेत किंवा किती लोकांचे शेडविकार नष्ट झाले याची थोडी माहिती मिळते. बरोबर आहे. मग आपण कसं वागायचं ह्या गोष्टींची जाणीव होते. आणि हे शेवटच्या टप्प्यात आले हे कळत नाही. शेवटच्या टप्प्यात मुळात तुमच्या ओळखीच नसतात. काय होतं, त्यांनी 4 दिवसाची वारी केली ना, तो पुढच्या वर्षी 6 दिवसाची करेल, 10 दिवसाची करेल. जो 10 दिवस आलाय तो 15 दिवसाची करेल. हा शेवटी प्रपंच परमेश्वरांनी सांगितले ना, प्रपंच करून परमार्थ करा. बरं दादा, मला असं विचार, मी तसा तुमचा जास्त वेळ घेतोय. आता साधू म्हणजे संत सावता महाराज, आता असं आपण ऐकून आहे का सावता महाराज हे पंढरपूरला गेले आणि त्यांनी घरीच परमार्थ केला आणि देवाला देवाला भेटायलाच घरी बोलावलं. देव घरी कधी येणार? हा, त्यावेळेला आपण बी कर्म चांगली करा ना. कर्म धर्मच आहे ना, हा कर्माचाच फेरा आहे. हो हो हो, तुम्ही चांगली कर्म करा, काही नाही. तुम्हाला घरी पण नाही ना, परमेश्वर दिसत नाही पण भेटणार आहे. बरोबर, चालेल. आपण आहे ना वेळोवेळी नवीन माणसाला नेमकं कसं वाटतंय त्याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी, जय शिवराय, रामकृष्ण. जय शंभूराजे.